नमस्कार. मी गणेश शास्त्री कुलकर्णी वैष्णव वास्तु ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आजपासून आपण वैदिक वास्तुशास्त्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जे वास्तुशास्त्र मानवजातीच्या कल्याणाकरता आपल्या ऋषीमुनींनी निर्माण केले गेले आहे. या सर्वांची माहिती मत्स्य पुराणामध्ये अध्याय क्रमांक 251 यामध्ये एक श्लोक सापडतो. त्या श्लोकामध्ये या सर्वांची माहिती आहे की वास्तुशास्त्रावर भाष्य कोणी कोणी केले. भृगुरात्री वसिष्ठस्य विश्वकर्मा मयस्तथा नारदो नगणजिच्चैव विशालाक्ष पुरंदरा ब्रह्मकुमारो नंदीशा शौनको गर्ग एवच वासुदेव अनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पती अष्टोदशते विख्याता वास्तुशास्त्रोपदेशका संक्षेपणोपदिष्टयन मनवे मत्स्वरूपिना. या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे 18 उपदेशकांनी वास्तुशास्त्रावर भाष्य केलं आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली, चराचर निर्माण केले, त्याचबरोबर मानवाचाही जन्म झाला. मानव जन्माला येऊन 4 आश्रम मानवाला जगावे लागतात. पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी आश्रम, वयवर्ष 25 पर्यंत. नंतरचा गृहस्थ आश्रम, वयवर्ष 50 पर्यंत. नंतर वानप्रस्थ आश्रम, वयवर्ष 75 पर्यंत. त्यानंतर संन्यास आश्रम असतो. या सर्व आश्रमामध्ये श्रेष्ठ आश्रम कोणता असेल तर तो गृहस्थ आश्रम आहे. गृहस्थ आश्रमामध्ये जीवन जगण्यासाठी मानवाला अन्न, पाणी, वस्त्र याबरोबर ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी तसेच धर्म, अर्थ, काम यांचा उपभोग घेण्यासाठी वास्तूची आवश्यकता असते. आपले जीवन आनंददायी व सुखदायी ठरावे म्हणून ते भवन पूर्वजांनी ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे असले पाहिजे. आपल्या 4 वेदांपैकी जे काही आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, या वेदापैकी अथर्व वेदामध्ये सर्व विज्ञान सांगितले आहे. त्या अथर्व वेदाचा उपवेद म्हणजे स्थापत्यशास्त्र, त्यालाच वास्तुशास्त्र म्हणतात. हे जे वास्तुशास्त्र आहे हे कुठून आलं, कुणी कुणाला सांगितलं, हे कसं तयार झालं, तर हे वास्तुशास्त्राचे जे ज्ञान आहे ते भगवान शिवांनी पराशर मुनींना सांगितलं. पराशर मुनींनी हे ज्ञान बृहद्रथास सांगितलं आणि बृहद्रथ मुनींनी हे ज्ञान विश्वकर्म्याला सांगितलं. मग विश्वकर्म्याने हे ज्ञान वास्तुशास्त्रम प्रवक्ष्यामी लोकानां हितकाम्या, लोकांच्या कल्याणाकरता हे ग्रंथरूपाने आपल्या सर्वांच्या पर्यंत येऊन पोहोचवलं. वास्तुशास्त्राचे जे काही ग्रंथ आहेत, विश्वकर्मा प्रकाश, मयमतम असेल, मानसार, बृहत्संहिता, समरांगण, सूत्रधार, या सर्व ग्रंथामध्ये मानवजातीच्या कल्याणाकरता जे काही भवन आपण निर्माण करणार आहोत त्या भवन कशा प्रकारे असावं, भवन कशा प्रकारे तयार करावं याच्या सर्वाचे नियम देऊन ठेवलेले आहेत. जसं मानवाला नियम दिलेले आहेत तसंच पशुपक्ष्यांना सुद्धा नियम दिलेले आहेत. परंतु दुर्दैव हेच, पशुपक्ष्यांनी आपले नियम नाही बदलले. आपण पाहतो पशुपक्षी घरटे बनवतात. त्या घरट्यांचे नियम त्यांचे युगायुगापासून चालत आलेले आहेत, तेच नियम आहेत. त्यांनी घरटं बनवण्याची जी काही कला आहे ती बदललेली नाही. सुगरण पक्षी विचारामध्ये घ्या. सुगरण पक्षी खोपा बनवतो. खोपे हे सर्व ठिकाणी तुम्हाला सारखेच पाहायला मिळतील. खोपा वेगळा तुम्हाला कधीच दिसणार नाही. कारण की का, त्याच्या पूर्वजांनी नियम दिलेत, त्याच पद्धतीने त्यांनी खोपा बनवलाय, त्याच पद्धतीने तो घरटं बनवतो. सर्प, बेडूक तर काही महिनेच फक्त जमिनीवर राहतो, इतर वेळेस तो घरामध्ये राहतो त्याच्या. परंतु ते घर जे त्याचं बनवलेलं आहे, त्याची राहण्याची जागा ती सर्व नियमामध्ये बनवलेली आहे. तो नियम विसरलेला नाही. पशुपक्षी नियम विसरलेले नाहीत. परंतु मानव मात्र नियम विसरला आणि मानव नियम विसरल्यामुळे दुःख भोगू लागला. पूर्वीच्या काळी घर बांधणाऱ्या कारागीर जे आहेत त्या कारागिरांनाच वास्तूचे पूर्ण नियम माहीत होते आणि पूर्ण नियम हे त्यांच्या पूर्वजांनी देऊन ठेवले असल्यामुळे ते त्याच पद्धतीने सर्व वास्तू बांधत असत. परंतु आत्ताच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या, जागेचा अभाव, तसेच फ्लॅट सिस्टीम यामुळे जागा अपुरी पडू लागली, घरं छोटे बनत चालले. यामुळे या ठिकाणी सर्व वास्तुशास्त्राचे नियम वापरणे कठीण होऊ लागले. यामुळे अनेक दोषात्मक वस्तू तयार होऊ लागल्या व त्याचे दुष्परिणाम मानवजातीला भोगावे लागले. म्हणूनच आपल्या ऋषींनी जे नियम देऊन ठेवलेले आहेत त्या नियमामध्ये जर आपण वास्तू बांधली तर ती वास्तू अखंड सुखदायी होते.
यापुढील व्हिडिओमध्ये आपण जमिनीची निवड कशी करावी, ज्या जागेवर आपल्याला घर बांधायचं आहे, भवन निर्माण करायचं आहे, ती जागा कशी असावी, जागेच्या आसपासचा परिसर कसा असावा, हे आपण सर्व पाहणार आहोत. त्याचप्रमाणे जे काही वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषाची उत्पत्ती कशी झाली, त्याची निर्मिती कशी झाली, तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.